संसदेत लोकसभेतले अनेक वर्षांपासूनचे सहकारी लालकृष्ण अडवाणी जे आता जरी नसले सभागृहात नसले तरी त्यांचं योगदान लक्षात घेता त्यांना भारतरत्न यावर्षीचा जाहीर झाला आहे. आता यावर्षी 2 भारतरत्न म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना पहिला दिला गेला आणि त्यानंतर आता जाहीर झाला आहे. या संदर्भात आपली दोन्ही नावं ज्यांची निवड झाली ती अतिशय योग्य नाव आहेत. कर्पूरी ठाकूर यांनी समाजातला जो दुबळा वर्ग आहे त्यांच्यासाठी आपलं जीवन दिलं. 1978 साली मी जेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा कर्पूरी ठाकूर बिहारचे मुख्यमंत्री होते आणि अनेक वेळेला बैठकीमध्ये आमची चर्चा होत असे. अत्यंत साधे आणि विनम्र आणि विचाराच्या संबंधी अतिशय भक्कम असं ते व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे त्यांची निवड ही योग्यच आहे. अडवाणी देशाच्या संसदेमध्ये अनेक वर्ष होते. दिल्लीतनं निवडून गेलेले होते. एखाद दुसरा अपघात होता तर त्यांचा पराभव तसा कधी झाला नव्हता. आणि साधारण जीवनामध्ये एक स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. एकाच गोष्टीच्या संबंधीचे मधले जमा लोकांचे त्यांच्यात होते. त्यांनी एक रथयात्रा काढली आणि त्या रथयात्रेचा परिणाम शेवटी काही न घडणाऱ्या अशा गोष्टी काही या देशामध्ये घडल्या. पण तेवढा अपघात होता तर सवन त्यांचं जीवन एक भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून, संसदेचे सभासद म्हणून, केंद्रीय मंत्री म्हणून हे निश्चितच एक आदर्श अशा प्रकारचं जीवन होतं. आणि त्यामुळे त्यांची निवड झाली. थोडा उशीर झाला पण ती योग्य निवड आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं मी अभिनंदन करतो. याच घटनेचा दुसऱ्या दृष्टिकोनातून देखील म्हणजे अगदी काही वर्ष अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांची उपेक्षा त्यांच्याच पक्षाकडून केली गेली आणि त्याचं डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं असे. त्यांना उशिरा करणं एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी पूर्वी काय घडलं किंवा उपेक्षा झाली त्याचा अर्थभाष्य करायला नको. असं एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पक्षात काय झालं किंवा याच्या मी काही खोलवर जाऊ इच्छित नाही. साहेब, एक घटना काल मुंबईमध्ये घडली. एका आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती केला. त्यात 2 जण जखमी झाले. राज्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकीच जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होतं. असं आहे, हे कोणाबद्दल घडलं मला फारसं माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत, त्यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे कल्याणचे त्या भागात गायकवाड आहेत. म्हणजे असं आहे की सध्या ज्यांच्या आता राज्याची सूच आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्याबद्दल मुक्तता किंवा मुखिक हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहितीतून दिसतं. सत्तेचा गैरवापर हा केला जातो ही तक्रार येते, पण त्याला काही मर्यादा आहेत. असं फायरिंग आणि तत्सम गोष्टी या जर व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले
तुमचे ते सगळं असावा. याचंही उदाहरण आहे. आणि अक्षरशः हे अशा गोष्टी घडतात ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साहेब, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी वाढते असं सुप्रियाताईंना वाटतंय. तुम्हाला देखील असंच वाटतंय का की फडणवीस हसल्यानंतर असं कोणाला वाटतं? सुप्रियाताईंना वाटतंय? त्यांना विचार, त्यांचा प्रश्न मला काही विचार. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. नगरपालिकेतल्या एखाद्या गोष्टीचा सुद्धा खुलासा मला मागू शकतो. तुम्ही फक्त करा. ठीक आहे. काहीतरी प्रत्येक कुणाचं बोलतो ही फाळीचा आनंद आहे. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. प्रकाश आंबेडकर बाहेर येऊन असे म्हणले, आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे, काँग्रेस सोबत अजून बोलणे झाले नाही. मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे. असं या सगळ्या पक्षांच्या वतीनं जे सहकारी या चर्चेमध्ये होतात त्यातल्या काही लोकांनी मला सकाळी केलं. बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह होता आणि त्या आग्रहाला काही तथ्य आहे की एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांच्या सोबत एका विचाराचा मांडला पाहिजे. निवड जागा जिंकणं हे महत्त्वाचं असलं तरी कशासाठी जागा, पर्याय कसा, कोणत्या आधारावर, कोणत्या कार्यक्रमावर याचा विचार झाला नाही तर नंतर खूप मतभेद होतात. आणि म्हणून ते मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी 9 तारखेला पुन्हा बसणार आहे. आता साधारणतः त्यांची चर्चा आणि जागांच्या उद्देश साधारणतः धरून हे 9-10 तारखेला संपुष्टात येईल असं दिसतंय. राज्यात सकारात्मक